इंडियन सिनेमासाठी एक कमाल न्यूज. बूमने जिंकला 79 बाफ्टा अवॉर्ड. The slightly sticky BAFTA goes to Boom. इमॅजिन करा, मणिपूरमधल्या एका छोट्या गावातला मुलगा. त्याच्या डोळ्यात प्रश्न आहेत, मनात आशा आहे आणि तो निघालाय आपल्या हरवलेल्या वडिलांच्या शोधात. ही गोष्ट फक्त एका मुलाची नाही, तर ही गोष्ट आहे बूमची. लक्ष्मीप्रिया देवी यांनी डिरेक्ट केलेली ही मणिपुरी फिल्म खूप सटल, सिम्पल पण हार्ट टचिंग आहे. लाऊड ड्रामा नाही, ओव्हर ॲक्शन नाही, फक्त प्युअर इमोशन्स, सायलेन्स आणि त्या शांततेतून उमटणारा पेन. एक अशी जर्नी जी आपल्याला चाइल्डहुड, होप आणि बिलॉंगिंगची आठवण करून देते. आणि मग छोट्या गावातून निघालेली ही गोष्ट थेट पोचते जगाच्या मोठ्या स्टेजवर. बाफ्ता अवॉर्ड्स. बूमने जिंकला बाफ्ताचा बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म अवॉर्ड. आणि त्या क्षणी फक्त एक फिल्म अवॉर्ड नाही जिंकली, तर त्या क्षणी अख्ख्या नॉर्थ ईस्ट इंडियाने आपला आवाज जगभर पोचवला. In a place which is very troubled, very much ignored in India, my homeland, Manipur. दिस फिल्म इज बॅक्ड बाय फरहान अख्तर अँड रितेश सिधवानी. पण खरी ताकद होती त्या साध्या आणि प्रामाणिक स्टोरी टेलिंगची. कारण कधी कधी मोठी गोष्ट सांगायला मोठा आवाज लागते, ती फक्त एक खरी भावना. बूमचा हा बाफ्ता विन प्रूफ आहे की रिजनल सिनेमा पण ग्लोबल स्टेजवर शाईन करतो. सो नेक्स्ट टाइम कोणी म्हणालं की छोट्या स्टोरीला कोण बघतं, तर त्यांना बूमची गोष्ट सांगा.